इतके असं का म्हणताय? यस, काय कारण त्याच्यामुळे? 2 ऑक्सिजन आहे सर त्यामध्ये, त्यामुळे त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्यामध्ये कोणता रूल बघायचा? डिरेक्टली अटॅच्ड. महत्व कोणाला आहे? जो डायरेक्ट अटॅच्ड आहे. सो हा जो काही कार्बन आहे सेंटरचा, त्याला डायरेक्ट काय आहे? हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, आणि इथं पण कार्बनच आहे. ठीक आहे. आता हे बघितल्यावर लगेच कळतं की पहिली प्रायोरिटी कोणाला येणार? ऑक्सिजनला. कसं बघा? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, नंतरून काय येतो? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे. नेहमीप्रमाणे हायड्रोजनला काय देणार? 4. पहिला प्रश्न CH3चा. आता काय झालं की इथं पण कार्बन आहे, इथं पण कार्बन आहे, आपल्याला कम्पेअर नाही करता येत, म्हणून आपण एक बॉन्ड पुढे जाणार. मग काय होणार होता? हा ऍक्च्युली स्ट्रक्चर कसं आहे? कार्बनला डबल बॉन्ड O, पुढं O, आणि त्याच्या पुढं काय H आहे. पण आपण हे पण बघितलं की डबल बॉन्ड O असताना किती ऑक्सिजन पकडायचे? 2. आणि हा OH चा पुढे आलेला या टाइप मध्ये. मग आता खालच्या कार्बनला आहे 3 हायड्रोजन आणि वरती 3 ऑक्सिजन. मग साधी गोष्ट आहे, कोणाचा नंबर जास्त आहे ना? वरच्याचा. सो हा काय झाला? 1, हा 2, हा 3, आणि हा काय आला? 4. आपण करून बघू साईडला. हा 2, हा 1, हा 3, आणि हा 4. चला पहिल्या एक्सचेंज मध्ये काय करू? 4 and 3. 4 and 3 सर. ओके. आणि त्याच्यानंतर 1 and 3. 1 आणि 3 चा बॉन्ड सर रोटेट. ओके. सो इट इज अ क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय असतो? R. समजलं आता? येस सर. बर. सेकंडचं काय करणार आता? सेकंड मध्ये पहिला नंबर कोणाला? ब्रोमीन. नंतरून कोण येतो? ब्रोमीन सर. ऑक्सिजन येतो. त्याच्यानंतरून कार्बन, कार्बनच आहे, कंपॅरिझन होत नाही. मग कार्बन विथ 3 हायड्रोजन घेणार की कार्बन विथ 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन घेणार? कार्बन विथ 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन. म्हणजे याला 1, 2, याला किती आला? 3, याला किती आला? 3. 4. 4. आपण एक बघितलं होतं की ज्यावेळेस लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा अवे फ्रॉम ऑब्झर्वर जातो, म्हणजे डॉटेडला असेल तर ती कंडिशन बेस्ट असते, आणि आपल्याकडे लकीली तसंच आहे. मग आपण 4 ला बघायचंच नाही, आपण डायरेक्ट बघायचं 1, 2, 3. म्हणजे काय झालंय? क्लॉकवाईज. म्हणजेच कोणतं कॉन्फिगरेशन? आर कॉन्फिगरेशन. दोन्ही पण आले. ऑप्शन नंबर 1 फर्स्ट. नेक्स्ट आहे 32. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह? कसं ओळखायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह? येस, कायरल कार्बन पाहिजे. कोणता कायरल आहे? पहिला आहे का? नाही सर. तिसरा नाहीये, चौथा पण नाही. मग याचे 4 ग्रुप डिफरंट आहे. हा काय झाला? कायरल. कायरल म्हणजेच काय? कायरल. ऑप्शन नंबर 2. 2. लिहून टाका. किरण अगेन स्क्रीन दिसत नाहीये, काय प्रॉब्लेम समजत नाही. झालं सर. बर, तुझा नेटचा इश्यू असणार आहे, बाकी काही नाही. बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसते ना?
Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 33. The pair of structures represents इनआयसोमर्स आहे, पोझिशनल आहे, कन्फॉर्मर्स आहे, नन ऑफ दिस. बोला. काय वाटतं तुम्हाला? येस. जर तुम्हाला याचं कन्फ्युजन होत असेल तर आपण याचं स्ट्रेट स्ट्रक्चर काढून बघायचं नेहमी. हा जो कार्बन इथला हा कोणता आहे? फ्रंट. आणि सर्कलच्या मागचा बॅक कार्बन आहे. ठीक आहे. आपण त्याला ड्रॉ करून बघू सॉर्स फॉर्म मध्ये राईट साइडला इकडं. सो बघा असा तुमचा सॉर्स फॉर्म असतो ना. वरती काय सध्या एमी, इकडे एच आणि इकडे पण काय एच. देन तुम्ही बॅकला लक्ष द्या, बॅक साइडला तर तुमचा बॉन्ड असा गेला, हे असे. आणि डाऊनला काय दिसतंय बरं? सीएल. राईटला एमई आणि इकडे काय हायड्रोजन. हे एक स्ट्रक्चर तुमचं तयार आहे. दुसरं बघा आता. अच्छा, पुनवणी पाठवले पोझिशनल. बघू आपण एकदा. आता सेकंडचा पण काढून बघू. इकडे काय आला? एच एच. वरती काय एमई. हा माग गेला. या दोन ठिकाणी काय दिसतात? ते हायड्रोजन. आणि त्याच्या खाली काय दिसतंय? CH2. आणि CH2 ला काय जोडलंय? Cl. ओके. क्लोरीन. हा, मग आता इथं बघा हे जे काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, समजा मी इथून सुरू केलं. हा कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन. ठीक आहे. ही झाली आपली चेन. याच्यामध्ये हा कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन. मग आता तुम्ही वरच्या स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर क्लोरीन कोणत्या कार्बनला जोडलाय? किती नंबरच्या? समजा 1 नंबरच्या. आणि इथं किती नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे? 2 नंबरच्या. नंबर ऑफ कार्बन किती आहे? 4. इथं पण किती आहे? 4. 4. चेन सेम, लोकेशन डिफरंट. त्याला काय म्हणतात? पोझिशनल. समजलं आता? Position. यस. लिहून टाका. नेक्स्ट. Yes, sir. 34 आपला ऑलरेडी झाला होता. मॅक्झिमम स्टेबल कोणता असतो? 180. 180. ठीक आहे. 180. Which conformation of butane will have minimum energy? मिनिमम एनर्जी म्हणजे मॅक्झिमम काय असते? स्टॅबिलिटी. सो मग कोणता आहे? गॉच आहे, इक्लिप्स आहे का स्ट्रॅगल्ड आहे? कसा? Staggered. स्ट्रॅगल्ड. सर. करेक्ट. ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे. हे बघितलं होतं. इलिमिनेशन रिएक्शन. हा बस. तो 4 मेन पॉइंट याच्यात. टाइप्स ऑफ रिएक्शन आहे, ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये आपण वेगवेगळे रिएजंट बघणार. ऍडिशन रिएक्शन करणार आहे, आपल्याला कोणते हेल्प करतात ते सगळे. त्याच्यानंतरून सबस्टिट्यूशन मध्ये 2 इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. नाव आहे SN1 SN2. इलिमिनेशन मध्ये बीटा इलिमिनेशन वगैरे हे सगळं बघायचं होतं. ठीक आहे. चला आपण जाऊ टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये. किती टाइपचे रिएक्शन असतात बघा. 4 टाइपचे आहेत. हेडिंग मध्ये पण वाचल्या. ऍडिशन, पुढे काय वाचा? सबस्टिट्यूशन आणि आयसोमरायझेशन. ठीक आहे. आता याच्यावर अख्खा चॅप्टर बघून झाला आपलं चौथ्या रिएक्शन वरती. ऍडिशन रिएक्शन मध्ये एखादी गोष्ट ऍड होती, सबस्टिट्यूशन मध्ये एखादी गोष्ट येते आणि त्याची म्हणजे थोडक्यात सबस्टिट्यूशन म्हणजे एकाची जागा दुसरा घेतो आणि पहिला स्ट्रक्चर सोडून निघून जातो. इलिमिनेशन म्हणजे जे काय आहे ते कमी होत जातं.
ऍडिशन रिॲक्शन दाखवायची झाली समजा तर कसे दाखवणार? ए बी प्लस सी काय भेटेल? एबीसी. ABC. सो ऍडिशन झालं. त्याच्यानंतर समजा मी असं लिहिलं ए बी प्लस सी डी गिव्स AC प्लस BD काय झालं? सबस्टिट्यूशन. सी ची जागा कोणी घेतली? बी नी. आणि बी ची जागा काहीतरी थोडक्यात म्हणजे एकाची जागा काय होतो दुसरा घेतो समजा. इलिमिनेशन मध्ये कसं होतं समजा तुमच्याकडे ए बी सी आणि प्रॉडक्ट भेटला ए बी प्लस सी म्हणजे सी काय झाला? निघून गेला. आणि आयसोमरायझेशन तुम्हाला माहिती आहे एखादा चेन असेल तर दुसरा त्याचा दुसरा आयसोमर भेटतो. ठीक आहे. सो आता आपण बघू ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये पहिला ती सबस्टिट्यूशन रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन पण आहे ना? सबस्टिट्यूशन आणि डिस्प्लेसमेंट नाही वेगळी येते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी असते ती आयन्स असतात तिथं. आता आपण बघतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मध्ये न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफाइल असतो. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ते आता कळल तुम्हाला खाली. बरं ऍडिशन मध्ये 3 टाईप आहे. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, फ्री रॅडिकल ऍडिशन, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. आता ऍडिशन तर शब्द कॉमन आहे पण तुम्हाला हा आता शब्द झाला मागच्या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रो बोला फाईल. दुसरा कोणता बघितला तुम्ही? न्यूक्लियोफाइल. आणि कार्बन फ्री रॅडिकल पण बघितला होता. ठीक आहे. मग या तिघांची काय होती? ऍडिशन. आणि त्याला ऍडिशन रिॲक्शन म्हणायचं. ठीक आहे. आता याच्यात काय असतं ते बघू पुढं. बघा आता ऍडिशन ऑफ हॅलोजन. ऍडिशन कशी होती एक शॉर्टकट सांगून ठेवतो. नेहमी तुम्हाला युजफुल असेल 12वीला परत पुढं पण. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. त्याला साईडला 2 अटॅच एक काय असणार आहे? हायड्रोजन. आता या हायड्रोजन वरती तुम्ही ऍडिशन केलं H2 च म्हणजे या डबल बॉन्ड वरती तर काय होणार बघा. तुम्हाला ते दिसत नसेल नीट इकडं. कार्बन कार्बनचा काय? ट्रिपल बॉन्ड. याच्या ऍडिशन कसली केली? H2. तर काय झालं? कार्बन आणि कार्बन याला अटॅच होता हायड्रोजन, याला पण अटॅच होता हायड्रोजन. आता परत तुम्ही 2 नवीन ऍड काय केले? हायड्रोजन. मग कार्बन आणि कार्बनचे जास्त कार्बन किती बॉन्ड बनवतो स्वतः? 4. सध्या किती त्याचे? 2. म्हणून राहिले किती? 2. म्हणजे ट्रिपलचा काय झाला? डबल. आता मी परत एकदा H2 ऍड करतो डबल बॉन्ड वर काय होणार? मग कार्बन आहे ऑलरेडी किती हायड्रोजन आहे त्याला? 2. प्रत्येकाला 2 हायड्रोजन. आणि त्यात तुम्ही अजून एक ऍड काय केला? हायड्रोजन. आता कार्बनचे किती बॉन्ड आहे सध्या? 3. म्हणजे राहिला एक 4. मग थोडक्यात काय ऍडिशन कशी होती? ट्रिपल बिकम्स डबल अँड डबल बिकम्स सिंगल. ही झाली तुमची ऍडिशन. ठीक आहे. ही रिॲक्शन बघा आता ही जी समोर येते ऍडिशन ऑफ हॅलोजन मध्ये डबलचा काय होतो? सिंगल. आणि एक X या कार्बनला आणि दुसरा X त्या कार्बनला. ठीक आहे. इथं त्यांनी विसिनल लिहिलेलं आहे. आपण बघितलं होतं का विसिनल म्हणजे काय? का नाही? नाही नसेल झालं तुमचं. विसिनलचा अर्थ सांगा. विसिनल माहिती कोणाला? हे बघ विसिनल म्हणजे असा कार्बन आणि कार्बनचा सिंगल बॉन्ड आणि जर याला इथं तुम्ही X जोडला हॅलोजन आणि याला पण हॅलोजन जोडला तर या 2 कार्बन मध्ये गॅप कितीचा आहे? 2चा. सो 1 2 असेल शेजारचे 2 कार्बन तर त्या टाईपच्या ग्रुप्सला काय म्हणतात? विसिनल.
आणि जेमिनल म्हणजे काय, एकाच कार्बनचे 2 एक्स. या दोघांमधलं जे रिलेशन आहे त्याला काय म्हणायचं, जेमिनल. आणि या दोघांमधलं जे रिलेशन आहे त्याला काय म्हणायचं, विसिनल. आता हे तुम्ही म्हणाल मग कार्बनचे 2 बॉन्ड आहे का, तसं नाही, माग काहीतरी असणार त्याला. समजा मी काढते हायड्रोजन, पण 2 एक्स मधलं जे रिलेशन आहे त्याला काय म्हणायचं, जेमिनल. पुढे आता आता त्यांनी एक रिॲक्शन दिली, काय देऊन ठेवले, ठीक आहे चला मी सांगते. बघा इकडे लक्ष द्या. समजा ही टेस्ट ट्यूब आहे, मी काय म्हटलं, बोला. टेस्ट ट्यूब. मी असं म्हटलं सपोज, समजा, कारण ती टेस्ट ट्यूब दिसत नाही, बरोबर ना. येस सर. हा येस. आता याच्यामध्ये मी घेतलाय पिंक कलरचा, काय असतो, केमनो4. ओके, आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं, म्हणजे पूर्ण टेस्ट ट्यूब मध्ये मी पाणी टाकलं, एवढं पाणी भरलं. आता परत एकदा सांगतो, टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूब मध्ये फक्त 1 ड्रॉप काय घ्यायचा, केमनो4. त्याच्यात काय ऍड केलं, बोला. वॉटर. हा, म्हणजे 1 ड्रॉप फक्त, आणि त्याच्यात अख्खं टेस्ट ट्यूब पाणी. मग असं मी का केलं, कारण मला केमनो4 कसा बनवायचा होता, बट ऍक्च्युअली इट इज नॉट डायल्यूट, इट इज अ व्हेरी व्हेरी डायल्यूट. विचार करा ना, मोठी टेस्ट ट्यूब आहे, 1 ड्रॉप मध्ये एवढं पाणी ओतून ठेवलंय. मग आता हे का करायचं ते बघा. समजा असं झालं की तुम्हाला मी एक कंपाऊंड दिला, तुम्ही तो घेतला बीकर मध्ये असा. सपोज दिस इज अ बीकर सपोज. याच्यामध्ये तुम्ही एक कंपाऊंड घेतला, जो तुम्हाला मी दिला होता, तुम्ही असं इथं ठेवलं त्याला, आणि मी तुम्हाला विचारलं सांगा याच्यात डबल बॉन्ड आहे का. मग आता त्याला बघून थोडी कळतं त्याच्यात डबल बॉन्ड आहे. मग काय करायचं, हे जे आपलं केमनो4चं सोल्युशन आहे ते याच्यात ओतायचं. याच्यामध्ये 2 ऑप्शन इथं होतात. जर तुमचा जो केमनो4 ओतलेला आहे तो पिंक राहिला, ऑलरेडी तो कसा आहे, पिंक, आणि तो पिंकच राहिला, तर डबल बॉन्ड काय असणार आहे, ऍबसेंट. आणि जर तुमचा पिंक कलर काय झाला, डिसअपियर, तर मग डबल बॉन्ड काय आले, प्रेझेंट. ठीक आहे. या टाइप मध्ये टेस्ट केली जाते. सध्या तुम्हाला मी सांगितली.